गुड मॉर्निंग. आज आपण PSI मेन्स प्रिवियस क्वेश्चन पेपरमधील मराठी व्याकरण अभ्यासूया. ओके, जेवढे सगळे क्वेश्चन आलेच ना आयोगाचे आजपर्यंत विचारलेले ते सर्व मराठी व्याकरणचे क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करूया. हा 2011चा PSI मुख्य परीक्षेचा पेपर आहे. ओके, यातील मराठी ग्रामर पाहू आपण. फर्स्ट क्वेश्चन, तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे. तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? काळजी घेणे. इझी आहे. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गण अधिक ईश कोणती संधी झाली? स्वरसंधी. थर्ड क्वेश्चन, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते? आम्ही समजलो, आम्ही म्हटलं तर काय येणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. फोर्थ क्वेश्चन, मनीचा अर्थ सांगायचा आहे. तोफेच्या तोंडी देणे. ओके, तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात लोटणे. पाचवा बघा आता, हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता? विरुद्धार्थी विचारला त्यांनी. तसा हात हलवत परत येण्याचा अर्थ काय होतो? रिकामा येणे होतो. ओके, बट त्याचे विरुद्धार्थी म्हटलं तर काम तडीस नेणे हा विरुद्धार्थी अर्थ होतो. ओके, सहावा क्वेश्चन पहा. देशी शब्द ओळखायला विचारला त्यांनी. पीठ, अण्णा, बटाटा, खाना यापैकी देशी शब्द कोणता आहे? पीठ. आठवा क्वेश्चन, शरतकाल. शरतकाल हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? शरतकाल म्हणलं तर व्यंजन संधी येते. शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण? शब्द सिद्ध म्हटलं तर शब्दसिद्धी. ओके, कोणता शब्द क्रियापद नाही आहे? पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपरणे यापैकी कोणता शब्द क्रियापद नाही आहे? उपरणे हा शब्द क्रियापद नाही आहे. 10वा क्वेश्चन पहा. कोणतं योग्य विधान आहे? पहिलं वाक्य दिलं त्यांनी, प्राध्यापक काळे चांगले तर्कशास्त्र शिकवित होते. दुसरं वाक्य आहे, चांगले तर्कशास्त्र प्राध्यापक काळे शिकवित होते. थर्ड आहे, प्राध्यापक काळे तर्कशास्त्र चांगले शिकवित होते. ओके, थर्ड बरोबर आहे यामध्ये. 11वा क्वेश्चन, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीतून कोणतं महत्त्व म्हणजे कोणत्या गोष्टीचं महत्त्व सुचविलं आहे? तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे नेमकं काय म्हणायचं? तर बचत करण्याच्या संबंधित बोललेलं आहे ते. तर इथं काय येणार आहे? बचत येणार आहे. ओके, 12वा, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो याचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर नामाच्या अगोदर विशेषण वापरलं म्हणजे हे कोणतं होणार आहे? अधिविशेषण. प्रगती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोगती. प्रगती म्हटलं तर अधोगती. स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ कोणता असणार आहे? स्वर्गात जाण्यासाठी स्वतः म्हणणे आवश्यक आहे का? नाही. ओके, हे रॉंगच येईल. अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. ओके, सेकंड बरोबर आहे. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तर यामध्ये चिखलात जन्मलेला म्हणजे काय होते? पंकज. ओके, कमळ. चिखलात जन्मलेलं काय असतं? कमळ. तर पंकज याचा अर्थ असा होतो. शुद्ध शब्द ओळखायला सांगितला तर निलिमा रस्व दीर्घ असणार आहे. ओके, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन येईल. राईट. 17वा क्वेश्चन, संयुक्त वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. खालील वाक्यापैकी 2 वाक्य दिली बघा त्यांनी. साखरेची टंचाई आहे, साखरेची टंचाई आहे, भाववाढ करावी लागेल. तर साखरेची टंचाई भाववाढला कारणीभूत आहे हे तर नाही असणार. ओके, साखरेची टंचाई आहे म्हणून भाववाढ करावी लागेल. बरोबर आहे. म्हणून म्हटलं तर संयुक्त येतं. आजी दृष्ट काढते यातला प्रयोग ओळखायला सांगितला. आजी दृष्ट काढते, काकू दृष्ट काढते, काका दृष्ट काढतात. ओके, म्हणजे ते काय येणार आहे? कर्तरी प्रयोग येईल. ओके, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर ते काय असणार आहे? कर्तरी प्रयोग असणार आहे. 19 नंबरचा क्वेश्चन, एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? ओके, म्हणजे दोघांच्या मध्ये चिन्ह त्याला आपण काय म्हणतो? विकल्प चिन्ह. पर्याय म्हटलं तर विकल्पच असणार. 20वा क्वेश्चन, उभयनवी अवयव कोणता आहे ते सांगायचे. तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही. यामधलं उभयनवी म्हटलं तर यास्तव असणार आहे. ओके, गाळलेला शब्द भरायला सांगितला. अवयवालाच डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात अविकारी शब्द. ओके, अविकारी शब्द. उगीच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकारात आहेत? ओके, उगीच्या उगीच, खालच्या खाली हे कसे झाले? आता जशाला तसं त्यांचं शब्दांचं पुनरावचन झालं म्हणजे ते काय झाले? पूर्ण अभ्यस्त. ओके, जेव्हा शब्दांचं रिपिटेशन होतं पण त्याच्यामध्ये बदल न होता त्याला काय म्हणतात? पूर्ण अभ्यस्त असे म्हणतात. 1 मिनिट. ओके, 23 नंबरचा क्वेश्चन पहा. कोणता शब्द शुद्ध शब्द आहे? तर याच्यामध्ये बघा गुण वैशिष्ट्ये हा शब्द योग्य राहील. 24 नंबरचा सेंटेन्स, म्हणजे खालील वाक्यातील शब्दयोग्य अवयव विचारला त्यांनी. उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. ओके, शब्दयोग्य अवयव म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. ओके, नेहमी तो शब्दाला चिपकूनच असतो. तर तो कोणता असणार आहे? झाडाखाली. ओके, 25 नंबरचा क्वेश्चन, संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्या स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे कोणते शब्द असतात?
ओके, संस्कृत भाषेतून जशाला तसे आलेले आणि त्याच स्वरूपामध्ये राहिलेले शब्द त्यांना आपण काय म्हणतो? तत्सम. तत्सम. सम म्हणलं की त्यासारखेच. ओके, तत्सम शब्द येते इथे. 26 क्वेश्चन पाहू. सदा सर्वदा योग तुझा घडावा. यामध्ये सदा सर्वदा क्रियाविशेषण काय आहे त्याच्यामध्ये? सदा सर्वदा. ओके. 27 बघा. सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितला. सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे. आता कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. ओके, पण म्हटलं तर संयुक्त वाक्य असणार. नेक्स्ट क्वेश्चन. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखायला सांगितला. स्वल्प. सु अधिक अल्प. स्वल्प. सु अधिक अल्प येणार. 29 नंबरचा क्वेश्चन पाहूया. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच्या स्वरूपात म्हणजे तशाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरलं जातं? तर कोणतं? जेव्हा दशाचं आपण अवतरण चिन्हामध्ये लिहितो ना, तर मग इथे आन्सर काय येणार आहे? अवतरण चिन्ह. ओके. 30 नंबरचा क्वेश्चन. ग्रह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत बघा? ग्रह, हस्त, शीर्ष. तर हे काय असणार? दशाल तसे आलेले म्हणजे तत्सम असणार. ओके. 31 क्वेश्चन पाहूया. क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलं त्यांनी या क्वेश्चनमध्ये. श्रीशांत क्रिकेट खेळतो. आता यामध्ये कोणतं क्रियापद असणार आहे? एकदम इझी. ओके. श्रीशांत क्रिकेट खेळतो म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. कर्म आहे म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. ओके. खेळतो हे कर्म, क्रिकेट हे कर्म आहे ना, म्हणजे कर्म आहे म्हणजे काय झालं? सकर्मक क्रियापद झालं. 32 नंबरचा क्वेश्चन. अनेक वचनी रूप ओळखायचे. युवती. युवतीचं अनेक वचन काय येतं बघा? युवती. खूप साऱ्या युवती इथे जमल्या आहेत तर युवतीचं युवतीच येणार आहे. ओके, अनेक वचन. 33 नंबरचा क्वेश्चन. 12 राशी या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. 12 राशी जेव्हा अगोदर संख्या दाखवली असते तेव्हा त्याला काय म्हणतात? 12 राशी म्हटलं तर संख्यावाचक विशेषण. जो, जी, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम येतं? जो, जी, जे म्हणलं तर संबंधी सर्वनाम असणार. 35चा क्वेश्चन बघा. हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत? ओके, हे असणार आहे सर्वनाम साधित. 36 नंबरचा. कथेकरी म्हणजे काय असतो? कथेकरी म्हणजे कथा सांगणारा असतो. ओके. ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्यांना आपण काय म्हणतो? आणि त्यांना आपण म्हणतो सामान्य नामे. ओके. एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूह म्हटलं तर सामान्य नाम असणार आहे. 38 क्वेश्चन. नामाचा प्रकार ओळखायला विचारला. समुद्र. समुद्र हा शब्द कसा आहे? पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी नाही आहे. समुद्र म्हटलं तर कोणताही समुद्र असू शकतो. पॅसिफिक समुद्र म्हटलं असतं तर ते पर्टिक्युलर झालं असतं. ओके. आता इथे कोणताही समुद्र म्हटलं तर सामान्य नाम असणार आहे. 39 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी ला आख्यात ओळखायचं आपल्याला. बसला, बसू, बसतो. एकदम इझी क्वेश्चन. ला आख्यात कुठे? शेवटी कुठे ला लागला? बसला. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील वाक्यातील काळ ओळखायला विचारला त्यांनी. 1 मिनिट. मी बालपणी लवकर उठत असे. यामध्ये कोणते? तर मी उठत असे म्हटलं तर रीतिभूत काळ येतो. ओके. ज्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद महत्त्वाचं असतं त्या समासाला आपण काय म्हणतो? पहिलं पद महत्त्वाचं म्हटलं तर अवयवीभाव समास. ओके. दुसरं पद म्हटलं तर तत्पुरुष समास आलं असतं. 42 नंबरचा क्वेश्चन. मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतला शब्द ओळखायचा आहे. मूळ वेतन. ओके. मूळ वेतनला आपण काय म्हणतो? बेसिक पे म्हणतो. ओके, बेसिक पे. आता विसर्ग संधी ओळखायला सांगितली. मनः राज्य. याचं कोणतं असणार आहे? मनोराज्य. ओके, बरोबर ना? हां. 44 नंबरचं बघा. खालीलपैकी कोणता शब्द पुराणमतवादी या शब्दाशी सुसंगत आहे? पुराणमतवादी म्हटलं तर कोणतं असणार आहे? प्रतिगामी म्हणतो आपण. ओके. पुराणमतवादी प्रतिगामी असलेला कर्मविचारांचा. ओके, जुने विचार ठेवणारा म्हणजेच प्रतिगामी. ओके. 45 नंबरचं क्वेश्चन. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखायचा आहे. तर मूर्धन्य वर्ण कोणते त्याच्यामधले बघा? ट, ठ, ड, ढ, न हे येतात मूर्धन्य वर्ण. ट, ठ, ड, ढ, न मूर्धन्य वर्ण. 46 क्वेश्चन. विसंगत शब्द ओळखायला सांगितला. हुतुतू, खो खो, आट्यापाट्या, मैदान. ओके. आता हे काय झाले? सगळे बघा गेम झालेत. तर त्याच्यामध्ये हुतुतू, खो खो, आट्यापाट्या हे सगळे गेम आहेत. पण हे मैदान शब्द काय आहे? विसंगत शब्द आहे. ओके. 47 नंबरचं क्वेश्चन. खालील 2 केवळ वाक्य दिले त्याचं आपल्याला संश्लेषण करायचे. ओके. मी आळस करते, माझ्या आईला ते आवडत नाही. याचं संश्लेषणमध्ये करायचे रूपांतर. तर काय करावं लागेल? माझे आळस करणे माझ्या आईला आवडत नाही. ओके. साधं वाक्य म्हणजे संयुक्त पण वापर नाही केला आणि मिश्रचा पण वापर न करता बनवलेलं वाक्य म्हणजे काय असतं? संश्लेषण करायचं. ओके. तर माझे आळस करणे माझ्या आईला आवडत नाही. सिंपल वाक्य झालं ते. ओके. 48 नंबरचा क्वेश्चन पहा.
सलाते ही प्रत्येक कोणत्या विभक्तीची आहे तर ही कोणती विभक्ती असणार आहे? द्वितीय विभक्ती. ओके, द्वितीय आणि चतुर्थीचे सेमच येतं, दोन्हीचे पण प्रत्यय म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी असणार आहे. प्रथमा विभक्तीला तर प्रत्ययच नाही आहेत, द्वितीय विभक्तीला सलाते सलानाते, तृतीय विभक्तीला नाही का नेशी येतं. ओके, चतुर्थीला पण सेम सलानाते, पंचमी म्हटलं तर ऊन हुन, षष्ठी म्हटलं तर चा ची चे, सप्तमी त इ आ आणि अष्टमी जे आहे ते संबोधन. ओके, नो जे म्हणतो ना आपण संबोधन ते अष्टमीमध्ये येतं. ओके, शब्दजाती बदलून वाक्य लिहायचे. श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषणाचं नाम करून लिहायचे. ओके, आता विशेषणाचं नाम करून लिहायला सांगितलं त्यांनी, श्रीमंत माणसे हे काय झालं विशेषण. ओके, तर या ठिकाणी कसं येईल बघा, श्रीमंतांना गर्व असतो. ओके, श्रीमंतांना गर्व असतो म्हणावं लागेल. सेकंड नंबरचं ऑप्शन बरोबर येईल. पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता आहे? टाकाऊ, उपवास, घरोघरी, पंचवटी. कोणता शब्द असणार आहे? टाकाऊ. नंतर 51चं बघा, लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणतं चिन्ह वापरतात? अर्धविराम म्हटलं तर आपण कोणतं वापरत असतो? अर्धविराम म्हटलं तर हे येणार. ओके, विरामचिन्ह पण माहिती म्हणजे कोणते सगळे चिन्ह पण माहिती पाहिजे आपल्याला. ओके, हे अपसारण चिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आणि विरामचिन्ह, अर्धविराम. ओके, नंतरचा क्वेश्चन पाहूया 52. मिश्र वाक्य करायला सांगितले त्यांनी. मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. याचं मिश्र वाक्य कसं होईल? मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. 53 क्वेश्चन बघा, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? नवरात्र, नवरात्र म्हटलं तर काय म्हणावं लागेल? नवरात्रींचा समूह. जे खरे असेल ते तू बोललास याचा वाक्यप्रकार कोणता आहे? जे खरे असेल ते, जे ते शब्द आला म्हणजे ते काय येणार आहे बघा? मिश्र वाक्य. ओके, जे ते असेल तेव्हा मिश्र वाक्य होत असतं. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे नेमकं काय असतं? तर काळ्या दगडावरची रेघ म्हणलं तर काय असणार आहे? वाक्याचा नेहमी यूज करतो आपण, खोटे न ठरणारे शब्द असतात. ओके, परमनंट खरा शब्द म्हणजेच काळ्या दगडावरची रेघ म्हणतो आपण. 56 शेजाऱ्यांच्या चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे काय असते? शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. ओके, याला काय म्हणतात? नेमका शब्द कोणता येतं? शेजार धर्म. आता प्रयोगाचे रूपांतर करायला सांगितले. एक वाक्य दिलं बघा, मी चहा घेतला, याचं कर्मणी प्रयोगमध्ये करायचं आपल्याला. तर मी चहा घेणार होतो हे तर नाही येणार, काही माझ्याकडून चहा घेतला गेला. ओके, हे सेंटेन्स बरोबर येईल. 58 क्वेश्चन बघा, उमराचे फूल म्हणजे काय असतं? दुर्मिळ वस्तू. ही काही वाईट कल्पना नाही, या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवायचे आहे. तर कल्पनेला बरे वाटले पाहिजे, नाही हे तर नाही येणार. कल्पना सदैव बरी असते, नाही. कल्पना ही वाईट नाही, हे पण नाही. आपल्याला होकारार्थी करायचं, ही कल्पना बऱ्यापैकी आहे. ओके, ही योग्य राहील. ॲग्रीमेंट या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे? मराठी शब्द ॲग्रीमेंट म्हणलं तर काय असणार आहे? करार. ओके, करार करणे म्हणतो आपण त्याला. एक मिनिट, करार. ओके, 61 क्वेश्चन बघा, तू फारच चतुर आहेस या वाक्याचं योग्य उद्गारार्थी वाक्य करायचं आपल्याला. तर किती चतुर आहेस तू असं म्हणावं लागेल. किती चतुर आहेस तू. 65 क्वेश्चन पहा, खालील वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल? जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला, याला काय म्हणतात? विजिगीषू. ओके, हा शब्द लक्षात ठेवा. जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला काय म्हणतात बघा? विजिगीषू. ओके, विजिगीषू. 63 नंबरचा क्वेश्चन, संयुक्त वाक्यामध्ये वाक्याचं पृथक्करण करायला सांगितलं. ओके, कोणतं वाक्य काय दाखवतं? उद्देश, विधेयपूरक, त्याला पृथक्करण असे म्हणतात. मला राजआश्रय मिळाला होता पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आलीच नव्हती. त्यामध्ये आली नव्हती म्हटलं तर काय झालं? नेमकं काय सांगायचं त्याला? ते आलंच नव्हतं म्हणजे उद्देश झाला. ओके, माझ्या वाट्याला विधेयपूरक. ओके, त्याच्यामध्ये बघा या क्वेश्चनमध्ये ना टोटल कन्सेप्टच क्लिअर करू, कारण हा क्वेश्चन थोडा हार्ड लेवलमध्ये जातो. ओके, आता इथे बघा, उद्देश्य म्हणजे काय असतं? उद्देश म्हणजेच कर्ता असतो. ओके, वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. ओके, क्रियापदातील धातूला नारा, नारी, नारे हा प्रत्यय जोडून आपण जेव्हा प्रश्न विचारतो तो आपल्याला कर्ता मिळत असतो. ओके, आणि उद्देश विस्तार म्हणजे काय असतं? कर्त्याविषयी माहिती सांगणारा जो शब्द असतो ना, जर कर्त्यापूर्वी असतील तर ते उद्देश विस्तारामध्ये, त्याला उद्देश विस्तार असं म्हणावं लागेल. ओके, जे कर्त्याविषयी माहिती सांगतात ते उद्देश विस्तार झाले. ओके, आता विधेय विभागामध्ये कर्म व कर्मविस्तार येतं. ओके, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असतो, म्हणजेच जो क्रिया सोसणारा असतो तो काय असतो? कर्म असतो. आणि कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्मविस्तार म्हणतात. ओके, कर्माविषयी माहिती सांगणारा कर्मविस्तार. ओके,
म्हणजे या शब्दाला शक्यतो चाचीचे हे प्रत्यय जोडलेले असतात. ओके, ओळखायचं म्हणलं त्याला चाचीचे प्रत्यय जोडलेले असेल तेव्हा म्हणायचं कर्मविस्तार. ठीक आहे. अजून विधानपूरक म्हणजे काय असतं बघा, कर्त्याविषयी माहिती सांगणारा जो शब्द असतो ना, जर कर्त्यानंतर आला असेल, कर्त्यानंतर आलेला शब्द त्याला विधानपूरक म्हणायचं असतं. आणि विधेय विस्तार म्हणजे काय असतं, क्रियापदांविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दात म्हणजे क्रियापदाविषयी माहिती सांगतो आणि त्याला आपण विधेय विस्तार असं म्हणतो. ओके, क्रियापदाविषयी माहिती सांगणारा विधेय विस्तार. ओके, कर्त्याविषयी माहिती सांगणारा विधानपूरक म्हणतो. आणि विधेय म्हणजेच क्रियापद कशाला म्हणतात तर वाक्याच्या शेवटी जे येत असतं. ओके, वाक्याच्या म्हणजे शेवटी जे येतं ते काय असतं, क्रियापद असतं. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण कर त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. आता मग त्यावरून हे वाक्य आपल्याला समजतं बघा. इथे काय ऑप्शन असणार आहे, आता इथे जो पण हा शब्द यूज केला ना, पण हे काय झालं, उभयनवी अवयव झालं. ओके, राजआश्रय म्हटलं तर राजआश्रय राजकृपा हा उद्देश झाला. ओके, कर्ता झाला. उद्देश म्हणजेच आपण कर्ता म्हटलं होतं. आणि मला काय झालं इथं कर्म आहे. मिळाला होता हे शेवटी आलं. ओके, मिळाला होता, आली नव्हती, हे काय झाले विधेय. विधेय म्हणजेच काय म्हटलं मी, क्रियापद. ओके, माझ्या वाट्याला म्हणलं तर विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे आपण काय म्हटलं होतं, जर क्रियापदाविषयी माहिती सांगतो तो काय असतो, विधेय विस्तार असतो. म्हणजे माझ्या वाट्याला हे झालं विधेय विस्तार. ओके, राईट आन्सर येईल थर्ड याचा. 64 नंबरचा क्वेश्चन पाहूया. मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखायचे. ओके, मी कादंबरी लिहीन, तर हे काय झालं, भविष्यकाळ. 65 क्वेश्चन, केवळ वाक्याचे पृथक्करण करायला सांगितले. केवळ वाक्य दिलं, शब्दाच्या चांदण्यात शब्दाच्या चांदण्यामध्ये गुलमोहर मोहक दिसतो. आता या वाक्यामध्ये आपल्याला सेम तसंच विधेय विस्तार, उद्देश, विधेयपूर्वक कोणतं आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. तर कोणता आन्सर असणार आहे बघा, शब्दाच्या चांदण्यात काय आहे ते विधेय म्हणजे कर्ता असणार आहे. ओके, हा कर्ता झाला म्हणजे विधेय विस्तार. ओके, आता बघा पुढे गुलमोहर काय झालं, उद्देश झाला. ओके, उद्देश गुलमोहर. मोहक म्हणजे कर्ता. ओके, म्हणजे मोहक म्हणजे काय सांगितलं, माहिती सांगितली क्रियापदाविषयी, म्हणजे विधानपूरक झालं. आणि दिसतो म्हणजे काय, क्रियापद झालं. ओके, फर्स्ट सेंटेन्स बरोबर आहे. शब्दाच्या चांदण्यात मला तर विधेय विस्तार, गुलमोहर म्हणजे उद्देश. ओके, कर्ता झाला गुलमोहर, मोहक आहे विधानपूरक आणि दिसतो झालं क्रियापद. ओके, 66 नंबरचा क्वेश्चन, जटून अभ्यास केला की यश हमखास मिळतं या वाक्याचा प्रकार सांगितलं त्यांनी. केला की म्हटलेलं आहे मध्येच. ओके, त्याचा आन्सर कोणतं येणार आहे, की म्हटल्यामुळे संयुक्त वाक्य. खालील शब्दरूपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारचे येते, बोलताना, लिहिताना, हे कोणत्या प्रकारचे असतात, कृदंत. ओके, कृदंत क्रियापद म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचं साधे क्रियापद वगैरे. तर बोलताना, लिहिताना हे काय झाले, कृदंत झाले. 68 नंबरचा क्वेश्चन पाहूया. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखायचा. ओके, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, तर या वाक्याचा केवळ वाक्य आहे, हे साधं वाक्य एकदम. ओके, यामध्ये कोणतेही की जे आणि परंतु काही वापरलं नाही, म्हणजे काय झालं, केवळ वाक्य झालं. 69 नंबरचा क्वेश्चन, समास ओळखायचा आहे. पुरणपोळी. ओके, पुरणपोळी म्हटलं तर पुरण घालून केलेली पोळी. ओके, जेव्हा मध्यम म्हणजे एखादं मध्ये साधन वापरलं जातं तेव्हा आपण मध्यमपद लोभी असतं. ओके, तर मध्यमपद लोभी समास येतो याचा आन्सर. वेदांत शब्दास योग्य प्रकारे जुळणारा पर्याय ओळखायचे. वेदांत. ओके, सेम तसाच मिनिंग असणारा कोणता येणार आहे, वेदांत असं लिहावं लागेल ते. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखायचा आहे. क्रियाविशेषण अवयव विचारला, तो हळू काय झालं आहे, ही क्रियाविषयी माहिती सांगितलं म्हणजे हळू. ओके, तानाजी लढत होता आणि तो पडला, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, तानाजी लढत होता आणि तो पडला, हे वाक्य असणार आहे बघा, संयुक्त वाक्य. आणि शब्द वापरल्यामुळे संयुक्त. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारात येतो बघा, पुस्तक. तर पुस्तक म्हणलं तर नपुसकलिंगी, ते पुस्तक आहे म्हणतो आपण, तो पुस्तक म्हणतो का नाही, ती पुस्तक म्हणतो का नाही, तर नपुसकलिंगी. 74 नंबरचा क्वेश्चन, आजकाल 1000 रुपये म्हणजे मराठी रक्कम नव्हे, आजकाल 1000 रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. ओके, तर इथे काय असणार आहे, नवे म्हटल्यामुळे नकारार्थी. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे या अर्थाचा मन काय होतो, इकडे आड तिकडे विहीर. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायला सांगितलं त्यांनी. तिथे बघा नागपूर हा बरोबर आहे शब्द. ओके, पहिला शब्द बरोबर आहे तो नागपूर, शुद्ध शब्द. 77 नंबरचा क्वेश्चन, आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. आसपास म्हणजे स्थळाबद्दल सांगितलं म्हणजे काय, स्थलवाचक झालं. 78 क्वेश्चन, वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख केला असेल तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतात. ओके, आश्चर्य, आनंद, खेद म्हटलं तर उद्गारवाचक असणार आहे, एकदम इझी. दाम करी काम, आधुनिक शब्दामध्ये पर्याय निवडायचा. ओके, दाम करी काम या शब्दामध्ये कोणते तरी बघा, पैसा. ओके, नेमका अर्थ काय येतो तर पैसा. दाम करी काम म्हटलं तर पैसा, दाम म्हणजे पैसा होतो. आणि बघा
पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखायचे आहे. चिरंजीव चिवी जोशी यांचे चिमणरावांचे चराठ हे विनोदी पुस्तक आहे. चिवी जोशी यांचं चिमणरावांचे चराठ हे विनोदी पुस्तक आहे. तर यामध्ये जोडाक्षर कोणतं आहे? तर बघा चराठ येतं. ओके, इझी आहे चराठ. अतिशय सुंदर देखणी वस्तू असे ताजमहालाचे वर्णन करता येईल. या आधुनिक शब्दासाठी एक शब्द निवडायचा आहे. अतिशय सुंदर आणि देखणी यासाठी कोणता शब्द येणार आहे? अप्रतिम. दारू पिणे वाईट आहे वाक्यप्रचार ओळखायला सांगितलं. दारू पिणे वाईट आहे सरळ वाक्य बोललं म्हणजे केवळ वाक्य असणार आहे. रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर रक्षणाची काळजी वाहणे योगक्षेम चालवणे. पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं असते रे? पोपटचा मैना. खग, खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? खग कशाला म्हणतो आपण? पक्षाला. आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला त्यांनी. ओके, आपला 86 नंबरचा क्वेश्चन पहा. आपला हा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? आपला म्हणलं तर परका. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनासक्ती, आसक्ती. 88 बघा, हरिहर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे? तर संयोग चिन्ह. खालील शब्दापैकी अशुद्ध शब्द कोणता? कीर्ती, नवीन, दूध आणि तीक्ष्ण हे शब्द दिले. त्यापैकी अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलं आपल्याला. तर कोणता असणार आहे बघा? तीक्ष्ण. तीक्ष्ण असाने लिहिलं जात. ओके. 90 बघा, व्यंगार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात? व्यंगार्थ सूचित करणाऱ्याला. तर याच्यामध्ये आन्सर येणार आहे व्यंजना. व्यंगार्थ व्यंजना. आपण एकदा शब्दशक्ती समजून घेऊ. ओके, व्यंजना, अभिधा, लक्षणा काय तर रिव्हिजन होऊन जाईल आपलं. अभिधा म्हणजे काय असतं? एखादा शब्द उच्चारला ना त्याचा जो अर्थ आहे ना तो सरळ सरळ अर्थ निघतो, म्हणजे त्याचा एकच अर्थ निघतो, त्याला आपण काय म्हणतो? अभिधा शक्ती म्हणतो. ओके. एक्झाम्पलमध्ये आता मी लांडगा पाहिला. लांडगाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ना, बोलल्याबरोबर ते शब्द म्हणजे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत असेल ते काय असणार आहे? अभिधा शक्ती. आता व्यंजना म्हटलं तर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसराच अर्थ निघत असेल त्या वाक्याचा, त्याला काय म्हणतो आपण? व्यंजना शक्ती म्हणतो. ओके, म्हणजे व्यंग दाखवणे, नाव ठेवणे यासाठी वापरतात व्यंजना शक्ती. दोन अर्थाने वापरलेला शब्द यामध्ये मोडतो. ओके, व्यंजना शक्तीमध्ये. आणि लक्षणामध्ये बघा, मनामध्ये शंका येते की हे कसं शक्य आहे, तेव्हा कोणती शक्ती घडत असते? लक्षणा शक्ती घडत असते. ओके. आता 91 नंबरचा क्वेश्चन पहा. एन्व्हायरमेंट या इंग्रजी शब्दामध्ये कोणता मराठी शब्द पर्याय? एन्व्हायरमेंट म्हणलं तर कोणता शब्द असणार आहे? एकदम इझी, पर्यावरण. प्रकृती तोळामासा असल्याने मला आईला फार जपावे लागते. या वाक्यातील तोळामासा या शब्दाचा अर्थ काय निघतो? अतिशय नाजूक. ओके, अतिशय नाजूक म्हणावं लागेल. तटिनी कुणाला म्हणतात? तटिनी कुणाला म्हणतात? नदीला म्हणतात तटिनी. ओके, तटिनी म्हणलं तर नदी. 94 नंबरचं क्वेश्चन पाहू. पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधायचे. त्यामध्ये बघा, प्रचंड मराठी पुस्तकाचे प्रदर्शन सुरू. नाही, योग्य तर वाटत नाही आहे. ओके, मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू. मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू हे बरोबर वाटतं. मराठी पुस्तकांचे प्रदर्शन प्रचंड सुरू नाही. मराठी पुस्तकांचे सुरू प्रचंड प्रदर्शन नाही. वाक्याची रचनाच बरोबर नाही येते. 95 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 95 क्वेश्चन बघू. जिच्या गळ्यात गंधार आहे असे दीनानाथ म्हणायचे, ती ही स्वरसम्राज्ञी लता. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर हे कसं असणार आहे बघा, असं म्हणायचे ती ही. ओके, ती ही म्हणलं तर मिश्र वाक्य येते हे. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधायचा आहे. लिहिता वाचता येणारा. लिहिता वाचता येणारा म्हणलं तर कोण असणार आहे? साक्षर. गुलाब, बारदान, गालिचा, आब्रू हे शब्द कोणत्या भाषेतील येतं? तर हे शब्द असणार आहे फारशी. 98 बघा क्वेश्चन. शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द सांगायचा आहे. देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो कोण आहे बघा? हुतात्मा. ओके. मिशांना तूप लावणे याचा अर्थ काय निघतो? मिशांना तूप लावणे म्हणलं तर उगीच एट करणे. चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तीळपापड होतो याचा नेमका अर्थ काय निघतो? तर रागाने बेफाम होणे. ओके, रागाने बेफाम होणे. तीळपापड होणे म्हणजे रागाने बेफाम होणे. 101 क्वेश्चन. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचे. अंबरचा आकाश. समानार्थी शब्द हिरमोड. हिरमोडचा नेमका अर्थ काय निघतो? विरस. ओके, हिरमोड होणे म्हणजे विरस होणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे याचा नेमका अर्थ काय निघतो? प्रत्येकाला काही दिवस तरी अधिकार मिळतातच. ओके, प्रत्येकाचे दिवस बदलत असतात त्याप्रमाणे. 104 बघा. पुढीलपैकी कोणता शब्द प्रसिद्ध या शब्दाचा पर्याय नाही आहे? ओके, प्रख्यात तर आहे, विख्यात पण आहे, आख्यात नाही आहेत. ओके, आणि नंतरचं काय दिलं त्यांनी? सर्वज्ञात. सर्वज्ञात पण आहे. ओके, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याने निबंध लिहिला या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहायचे. त्याने निबंध लिहिला तर साधं म्हणलं तो निबंध लिहितो.
खालीलपैकी कोणता शब्द किंमत या अर्थाचा नाही आहे? मूल्य, दर्जा, भाव आणि दर. यामध्ये मूल्य म्हटलं तर कोणता शब्द असणार नाही? दर्जा असणार नाही. ओके, मूल्य, भाव, दर तर असेल पण दर्जा नाही असणार. रिकाम्या जागी योग्य शब्द सांगायचे. पुरामुळे लोकांचे डॅश नुकसान झाले. आता इथे काय येईल बघा, अपरिमित. ओके, अपरिमित नुकसान झाले म्हणू शकतो आपण. पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले. मांजर उंदीर पकडते याचा प्रयोग ओळखायला सांगितला. तर याच्यामध्ये बघा, आता प्रत्येक वाक्य बदलून बघा. मांजर, कुत्रा उंदीर पकडतो म्हणजे कर्त्यानुसार बदलत आहे म्हणजे तर कर्तरीच प्रयोग असायला पाहिजे. कर्तरी प्रयोग येतं. परवड या शब्दाचा योग्य प्रकारे वापर करून वाक्यात कोणत्या वाक्यात केला आहे? ओके, परवड हा शब्द कोणत्या वाक्यामध्ये योग्य प्रमाणे वापरला आहे? महागाईमुळे त्याला वस्तू घेणे परवडत नाही. ओके, परवडत नाही म्हटलं त्यांनी, परवड हा शब्द नाही यूज केला म्हणून हे रॉंग येईल. पगार नसल्याने खाण्यापिण्याची त्याची परवड होत आहे, ही बरोबर आहे. ओके, लास्ट क्वेश्चन. बाकी मग पॅसेजचे आहेत क्वेश्चन. ओके, आपण फक्त ग्रामर घेतोय, पॅसेज स्वतः सोडवावं लागेल. आता पुढीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता आहे? तत्सम नसलेला म्हटलं तर कोणता असणार बघा? धर्म तर तत्सम आहे. धर्म, कन्या, वृक्ष तिन्ही पण येतात. ओके, धर्म, कन्या, वृक्ष हे तत्समच येतं, पण भाऊ हा शब्द तत्सम नाही येत. ओके, थँक्यू फ्रेंड्स.